रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी होय संसाराची तर
रे न रे 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 नाम घेता बुटा बुटी नाम घेता बुटा बुटी रे नाम घेता बुटा बुटी
होय संसाराची होय होय होया संसाराचे तुटे तुटे ऐसे लाभ बाबा गाठी ऐसे लाभ बाबा गाठी ऐसा लाभ बाबा गाठी संसाराची तुटी होय संसाराची तुटी होय होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी होय 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 संसारा होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी होय संसाराची ऐसा लागा बांधा गाठी 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 गाठी विठ्ठला 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 पांडुरंग माय बाबा विठ्ठला 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 माय पडे बेटे विठ्ठला माय पडे बेटे विठ्ठला माय पडे माय पडे बाबा
विठ्ठला पायी पळाली विठ्ठला विठ्ठला पायी विठ्ठला पायी विठ्ठला पायी वा 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 विठ्ठला 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 पायी विठ्ठला पायी विठ्ठला पायी विठ्ठला
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं साक्षात् त्रयमास्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् नमो ज्ञानेश्वरा 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 नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 मुक्ताबाई श्री गुरु चरण सरोज रजा निज मन मुकुर सुधारी बरनु रघुबल विमल यशूर जोदायक फल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलवती विद्या देव मोहि हरं क्लेश विकार जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी
ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगत गुरु जगत वंदनीय असे असणारे देहू निवासी ज्यांच्या बोलण्यामध्ये सूर्याची प्रखरता आहे, चंद्राची शीतलता आहे, आकाशाची विशालता आहे, समुद्राची अथंगता आहे, हिमालयाची उत्तुंगता आहे, वज्रापेक्षाही कठोर फुलापेक्षाही मऊ अशी ज्यांची अमोघ वाणी आहे असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आज आपण सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य समजलं जातं पा. आज या ठिकाणी श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज पारायण ग्रंथराज गाथा पारायण दोन्ही चालू आहेत. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालू आहे असे असणारे हरिभक्त परायण आदरणीय अशोक महाराज भाकरे त्यांचे देखील आभार मानते. त्यांनी सुंदर असा सप्ताह नियोजन केलं, आयोजन केलं. कारण हा खेळ नव्हे एकल्याचा म्हणून मेळ जमविला. आता प्रत्येक गोष्टीसाठी काय करावं लागतं तर झटपट करावी लागते. कुठंतरी गावाला ज्ञानदान करण्याचं काम महाराज करत आहेत. महाराजांचे देखील आभार मानते. आज आपल्या सप्ताहाचा कितवा दिवस आहे? 2रा, बरोबर का? माहिती मला, पत्रिका माझ्या हातात आहे, झोपले कशी बघती, जागेत नाही का? आज आपल्या कीर्तनाचा पहिला दिवस. पहिल्या दिवसाचं कीर्तन पुष्पसेवा मजसारख्या भाग्यवंताला मिळाली. ज्यांच्यामुळे मिळाली ते असणारे आमचे मामा आहेत आदरणीय ज्ञानदादा. ज्ञानमामाचे आभार मानते. आता सांगायचं झालं तर हे माझं आजूळच आहे. प्रत्येकाचे नाव घेत बसले तर कीर्तन इथंच संपन. म्हणून अख्ख्या सगळ्या राऊत परिवारातले जे मामा असतील, आजोबा असतील, त्यांचे सर्वांचे आभार मानते. तसेच सुंदर गायनाला ज्यांची साथ आहे असे असणारे संगीत विशारद निवृत्तीनाथ महाराज शिंदे. फक्त असं करत जा. आता काही नवीन परिचय आपला नाही का? दादांचा खूप सुंदर आवाज आहे. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. दादांचे देखील आभार मानते. तसेच समाधान महाराज जोगदंड महाराजांचे दादांचे देखील खूप धन्यवाद देते. महाराजांचा सुद्धा खूप सुंदर आवाज आहे. टाळी वाजवायची सर्वांनी. तसेच आता ह्याच्यात भरपूर नाव येतं. तसेच आमच्या गावावरचे असणारे माऊली महाराज असतील, माऊली महाराजांचे देखील आभार मानते. सतत ते माझ्याबरोबर असतील, त्यांच्या देखील टाळ्या वाजवायच्या. तसेच मृदुंगावर सुंदर अशी थाप आहे. समयासी सादर व्हावे असं ज्यांचं वाजवून आहे असे असणारे मृदुंगाचार्य विशारद भागवत महाराज, तुमचे देखील आभार मानते. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर्वांनी टाळ्या वाजवायला जी अजून लागली, टाळ्या वाजवायला कुचरपणा करू नका. इकडे जीव तोडून गायन करतात, इकडे जीव तोडून वाजवतात. तुम्ही बसल्या बसल्या तेवढंच काम करायचं, नाहीतर टाळ्या नाही वाजले की शेजारणीची शपथ. तसेच पेटीला सुंदर बाबांची साथ आहे. बाबांचे देखील आभार मानते. तसेच आमचे यूट्यूब चॅनलवाले गोरे महाराज असतील, दादांचे देखील आभार मानते. ते नान्नजवरून आलेत, त्यांचे देखील आभार मानते. तसेच व्हिडिओ काढणारा माझा मोठा भाऊ असेल सिनेमॅटिक, त्याचे देखील आभार मानते. माझ्या कीर्तनाला माझे आईवडील आले, तर आता प्रत्येक आजी आली आहे, चुलती आली, त्यांचे देखील आभार. चोपदार मस्त कसं आहेत, एकदम धडधाकट. चुकलं की कसं चोपदार का बाबांचे देखील आभार मानते. विनेकरीवाले बाबा असतील, सुंदर माईक सिस्टीम आहेत. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात काम. त्यांचे देखील आभार मानते. तुम्हा सर्व श्रोते मंडळांचा आभार मानते. कारण तुम्ही जर नसतात मी कुणाला सांगितलं असतं कीर्तन. त्यामुळे तुमचं महिला भगिनी तुमचं सर्वात जास्त, कारण की उपस्थिती तुमची जरा जास्त दिसते. तुम्हा सर्व श्रोते मंडळांचा आभार मानते. चष्म्यावाले, फेटेवाले, गांधावाले, मिशावाले, तिकडे पदर घेतलेले, बिना पदरवाले, राहू द्या नंतर या. तुम्ही सर्वांचा आभार मानते. कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल जगद्गुरु
सांगतात, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. नाम घ्यायला सांगितलंय, कसं घ्यायला लावलंय? उठा उठी. नाम कसं घ्यायला सांगितलंय? तर उठता बसता त्या भगवान परमात्म्याचं काय केलं पाहिजे? नामचिंतन केलं पाहिजे. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. जर आपण त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर काय होणार आहे? तर या संसार रूपी राहाड गाडग्यात काय होणार आहे? तर नष्ट होऊन जाणार आहे, तो तुटून जाणार आहे आपल्यातून. मग काय सांगितलं? ऐसा लाभ बांधा गाठी. कोणाची गाठ मारायला लावली? तुमची आणि भगवंताची. आपली त्या भगवंताची काय करायची? तर गाठ मारायची. मग काय होईल? ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. मग विठ्ठल काय करतो? तर आपल्याला आपल्या चरणापाशी घेतो. का? तर आपण त्याच्याशी काय झालो असतो? एक रूप झालो असतो. मग या महाराज सांगतात की या नामस्मरणाशिवाय काय आहे? तर दुसरं साधन नाही. या कलियुगामध्ये जर सुख प्राप्त करायचं असेल तर कशात आहे? तर फक्त आणि फक्त त्या माझ्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये. पा नामा परते साधन नाही, जे तू करशील अनेक काही. तू कितीही सुखासाठी धडपड कर, पण सुख कशात आहे? तर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय हकारून सांगतात. काय सांगतात? हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. नाम घेतल्याशिवाय एक पण जण असं राहू नका की जे नाम भगवंताचं घेतलं नाही. का? तुकोबाराय हकारून सांगतात. एकच उपदेश केला या अभंगातून की काय करा? फक्त आणि फक्त त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. हा झाला आपला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. तुमच्या भाषेत सांगायचं झालं आजच्या ठळक ठळक बातम्या. आता बातम्या सविस्तर पूर्वक पाहू. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक साधू संत जन्माला येतो, पण प्रत्येक साधू संत काय सांगतात? एकच सांगतात की प्रत्येक जण काय करा? तर नामचिंतन करा. प्रत्येक साधू संत जन्माला येतात, पण प्रत्येक साधू संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. या महाराष्ट्राच्या मातीचा जर आपण विचार केला, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक साधू संत थोर मंडळी जन्माला आले. म्हणून तर म्हणतात ना, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. या महाराष्ट्राच्या मातेला काय म्हटलं आहे? पावन म्हटलं आहे. कमन तर त्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक साधू संत जन्माला येतात, पण प्रत्येक साधू संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. प्रत्येक साधू संत आपापल्या पद्धतीने काय करतात? तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याची वाट दाखवतात. आता संत तुकोबारायने काय केलं? तर सतत त्या संसार सोडून काय केलं? तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. सावताबाबांनी काय केलं? तर सावताबाबांनी आपल्या मळ्यामध्ये पांडुरंगाला पाहिलं. सावताबाबा काय म्हणायचे? आपला कांदा मिरची लसूण जे काय असेल त्याला काय म्हणायचे? पांडुरंग समजायचे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विटाई माझी.
लसूण मिरची कोथिंबीर. लसूण आणि मिरचीला काय म्हणलं? पांडुरंग मांडले. साक्षात भगवान परमात्मा काय म्हणत होते ते, माझ्या मळ्यामध्ये जिथं 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 माझी भाजी आहे, जिथं माझं रान आहे, तिथं काय तर माझा भगवान परमात्मा आहे. चराचरामध्ये तर माझा भगवान परमात्मा आहे. मग एक सावता बाबांनी कधी पंढरपूरची वारी केली नाही. त्यांना जर विचारलं तुम्ही वारी का करत नाही, ते म्हणले या मळ्यामध्येच काय आहे तर माझा पांडुरंग आहे. त्यांनी आजपर्यंत वारी केली नाही. साक्षात भगवान परमात्मा काय करतो तर त्यांच्याकडे जातो. एकमेव संत असेत की भगवान, सगळे साधू संत पंढरपूरला जातात, पण पांडुरंग काय करतो तर सावता बाबांना भेटायला जात. कुठं? एवढं तर माहितीये ना. असं तरी करा, नाही तर असं तरी करा. नाही बोललं तर एकमेकाशी हजारणीची शपथ बघा. नाही बोलले तर मग बघा तुम्हाला बोलायचंय का नाही. मागच्या आजी म्हणतात बोल, माझी शपथ येते. विठ्ठल म्हणून भगवान परमात्मा साक्षात त्यांच्याकडे जात होता. नामदेवराय त्यांच्या गावाला सुद्धा धन्यता देतात. काय म्हणतात? धन्य ते आरण रत्नाची ती खान. जन्मला निदान सावता, जन्मला निदान सावता, जन्मला निदान सावधान, जन्मला टाळी वाजवायची दादांसाठी. काय सांगितलं? धन्य ते आरण रत्नाचे ती खान, जन्मला निधान सावतातो. सावता महाराजांचं त्यांच्या गावाला काय केलं तर धन्यता दिली. कशामुळे तर साक्षात भगवान परमात्मा त्यांच्याकडे आला आणि म्हणू लागला काय की माझ्या माग चोर लागलेत मला लपायला, जागा द्या. जागा द्या म्हटल्याच्या नंतर सावता बाबा म्हणले लपा ना. मग तिथं आपल्या घासात लपा, इकडे लपा, तिकडे लपा. पण देव म्हटले की मी असा तसा ते मला लगेच शोधून काढतील. मग मला कुठे लपवा? तुमच्या हृदयामध्ये ठेवा. मग मागचा पुढचा विचार न करता सावता महाराजांनी काय केलं? विळा घेतला आणि आपल्या हृदयामध्ये साठविला जाता त्रैलोक्याचा, साठविला जाता त्रैलोक्याचा, साठविला जाता त्रैलोक्याचा, साठविला जाता टाळी वाजवायची. काय सांगितलंय? साठविला दाता त्रैलोक्याचा. कुठे साठवला तर हृदयामध्ये भगवान परमात्म्याला सावता महाराजांनी साठवलं. कोणी कोणी हृदयामध्ये साठवलं देवाला? जनाबाईंनी साठवलं, प्रत्येक साधू संतांनी साठवलं. एवढंच नव्हे तर हनुमंतरायांनी सुद्धा काय केलं होतं तर प्रभू रामचंद्रांना काय केलं होतं? आपल्या हृदयामध्ये साठवलं होतं. हृदयामध्ये साठवलं. मग प्रत्येक साधू संतांनी काय केलं पाहिजे? प्रत्येक साधू संतांनी एकच सांगितलं, काय करा तर तुम्ही नामस्मरण करा, सारा सारा विचार करा, उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे. सारा विचार उठता बसता करायचा. कशाचा? तर फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याचा नामचिंतनाचा. आता माहिती तुम्ही मला सांगा, तुम्ही शेतात जाता का? शेतात प्रत्येक जण असं वावराने जातात ना, काही महिला मंडळ ग्रुप असतो त्यांचा.
मग मला सांगा किती जणी तुम्ही काकडा भजन करता? एक पण नाही करीत. उलट त्यांचं असं जवळ बसलं ना तरी माणसाला ऐकू जायचं नाही, अशा बारीक बोलत्या. शेतात गेले, शेतात काय करायचं तर खुरपणी करताना विठ्ठलाचं नाव घ्यायचंय, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. लयच काय झालं तर काकडा हरिपाठ घ्यायचा. तेवढं लय अवघड वाटलं तर नुसतं रामकृष्ण हरीचं भजन करायचं. पण ह्यांचं तसं नसतं. तुला म्हणून सांगते राधा, कुठं? शेतात. बरं मला सांगा, शेतात तुम्हाला काय भेटतं का? काहीच नाही. पण सगळ्या खबरी कुठं असतात? ह्यांच्यापाशी असतात. बातम्याची गरज नाही लागत गावात. तर ह्यांच्याकडे एक निरोप टाकला की अख्ख्या गावात कळालं समजायचं. पण काय करायचंय तर फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. स्वयंपाक करताना सुद्धा काय करायचं तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. कणिक माताना काय म्हणायचंय? रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. पोळी लाटताना रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी म्हणा की. तेवढं सांगा. पोळी लाटताना काय म्हणायचंय? विठ्ठल विठ्ठल. महिला मंडळ मला सांगा, तुम्हाला नामचिंतन करा म्हणलं, दुसरं काय सांगितलं का? नुसतं फक्त काय करायचं? हाताने टाळी वाजवायची, भगवंताचं नाम घ्यायचंय. एवढंच घ्यायचंय का नाही? म्हणा मग, नाही तर शेजारणीची शपथ आहे बर का. म्हणा लवकर. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. पोळी टाकताना काय म्हणायचंय? असं. मग तुमचं ही शिकवण कोणाला जाईल? तुमच्या पुरीला. कशाला पोरगी नवऱ्याच्या घरी गेल्यावर मार खाईन का? जर तुमच्याकडून तिला कळलं ना, मग काय स्वयंपाक करताना काय करायचं? देवाचं भजन हे करायचं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. हे कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. हे कामामध्ये काम बाबा काही म्हणा राम राम. हे कामामध्ये काम काही म्हणा राम राम. हो कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. हे जाईल भवक्रम सुख होईल दुःखाचे. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. हे कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. हे जाईल भवक्रम सुख होईल दुःखाचे. सुख होईल दुःखाचे. सुख होईल दुःखाचे. टाळी वाजवायची दादांसाठी. काय सांगितलंय? कामामध्ये काम काही म्हणा राम राम. एकदा ह्या माझ्या छोट्या भावंडासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता मला सांगा, न सांगता तुम्ही टाळ्या वाजवणारच नाहीत हे तर मला माहिती. पण इथं जर ह्यांच्या जागेवर तुमचा मुलगा असता तर शेजारणीला डवचू डवचू म्हणले असते. कसं आहे? कोणाचं का असाना, पण आपलं लेकरू आहे, आपल्या दारात आले, काय केलं पाहिजे? त्याचं कौतुक केलं पाहिजे. माणसाने कधीतरी जीवनात आल्यानंतर कौतुक केलं पाहिजे. उगाच ह्याच्या त्याच्या चुगल्या करून काय उपयोग नाही, भेटतच नाही काही. जर न जन्माला आलं त्या पृथ्वी तलावर तर काय केलं पाहिजे तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त भगवंताला शोधता आलं पाहिजे. कामामध्ये शोधता आलं पाहिजे. झाडून घेताना, भांडे घासताना, चालताना सुद्धा काय केलं पाहिजे? भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. पण तुम्ही आम्ही तसं करत नाहीत. ह्याचं त्याचं काही ना काहीतरी क्षणाक्षणाला विचार करायचा. जगद्गुरु तुकोबरे सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचारण तरावया पार भवसिंधू. या भवसिंधूतून काय करायचंय तर तुम्हाला तरुण जायचं असेल तर काय करावं लागल? क्षणाक्षणाला विचार करावा लागल. आता विचार करण्याचे 3 प्रकार आहेत महिला मंडळ. पहिला आहे विचार करू नये.
दुसरा आहे एकदाच करावा, तिसरा आहे वारंवार करावा. पहिला कोणता सांगितला? झोपला का काय? पहिला कोणता सांगितला? विचार करू नये. विचार काय करायचा नाही तर दुसऱ्याचं वाटोळं करण्याचं माणसाने जीवनात कधीच विचार करायचा नाही. कारण दुसऱ्याचं जर वाटोळं झालं, राहू द्या राहू द्या, कशावर टाळी वाजिता, लेटच करंट आहे नाही तर कधी पण. जीवनात आल्याच्या नंतर काय करायला पाहिजे? वाटोळं करण्याचा विचार नका केला पाहिजे. दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा विचार केला, आपलं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. का तर एक काय झालं, एक छोटस जोडपं होतं बरं का. त्यात होतं पप्याची माय, पप्या आणि त्याची बायको. आता ह्यांचा सुंदर संसार चालू होता, पण बायको पुढं नवऱ्याला जाता येत, महिला मंडळ पुरुष मंडळ जाता येतं का मला सांगा? तुमच्या असू द्या, काय नाही होत, घरी गेल्या दिन भाकरी सांगा तुम्ही, फक्त जाता येत नाही. मग काय झालं, ती म्हणली तुम्हाला एकदाच सांगते बघा, ह्या म्हातारीचं काहीतरी करा, ह्या म्हातारीला रोज रोज स्वयंपाक करा, तिला सगळं सांभाळा, हे मला जमणार नाही. आता नवरा पप्या म्हणला नेमकं झालं काय तुला? ते म्हणला काय नाही, ह्या म्हातारीपासून माझी सुटका करा. तो म्हणला तू म्हणशील ते आपण करू, शेवटी बायकोचाच बैल. तो म्हणला सांग तू काय म्हणशील ते करू. ती म्हणली काय नाही, आपल्या शेतात तिला झोपडी बांधून द्या. झोपडी बांधून द्या म्हटल्याच्या नंतर ह्यो गेला शेतात, झोपडी बांधली. एक दिवस झालं, दुसरा दिवस झाला, आठवडाभर तिने डबा दिल्यानंतर म्हणली अहो आता तर मला तुमची हालच बघवा. म्हणले आता झालं काय? म्हणले काय नाही, हे रोज रोज डबा ने आण देत मला काय बघवाना, तुमची हालच बघवाना. म्हणले मग आता काय करायचं? काय नाही म्हणले, आता रॉकेल घ्या, झोपडीवर टाका, झोपडी पेटून द्या म्हणल्याच्या नंतर रात्र झाली. रात्र झाल्याच्या नंतर हो गेला शेतात गेला आणि झोपडीवर रॉकेल टाकलं. ह्याने आत म्हातारी हाई नाही पाहिलंच नाही. योगायोग असा म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. म्हातारी शेतात दुसऱ्याच्या गुरं खायला आलते म्हणून काय केलते, हकलाय गेलती. त्यांना हकलाय गेलती म्हातारी. ह्याने काय केलं, रॉकेल टाकलं, काडी वडून दिली. ह्या सगळा प्रकार कोणी पाहिला? म्हातारीनं पाहिला. म्हातारी म्हणली 9 महिने 9 दिवस ह्या पोटामध्ये गोळा वागडला आणि तोच पोटचा गोळा मला काय करायला आज मारायला निघालाय. असं पाहिल्याच्या नंतर ह्यो घरी गेला. ह्यानं दुसऱ्या दिवशी ह्याने 10 दिवसांनी 10वं केलं, 13वं केलं, सगळं केलं. म्हातारी काय एक दिवस गावात चोरी झाली. चोर चोरी करून एका झाडाखाली जाऊन बसले. गावाच्या बाहेर चिचाचं झाड होतं, त्या झाडाखाली जाऊन बसले. नेमकंच तिथं वर पण बसलेली होती, म्हातारी बसली होती. अमावस्याची रात्र होती. ह्यांचे भांडणं चालू झाले. तेव्हा म्हणायचा पहिला वाटा आपला, दुसरा म्हणायचा नाही पहिला वाटा आपला. ह्यो म्हणायचा तू काही म्हण पण पहिला वाटा आपला. तो म्हणायचा नाही पहिला वाटा आपला. पहिला ह्यांचे भांडणं चालले. मग म्हातारी हे कोण पाहत होती वरून? महिला मंडळ कोण पाहत होती? असं म्हातारी पाहत होती. म्हातारी म्हणली तुमच्या दोघांचा पहिला वाटा नाही, पहिला वाटा माझा म्हटल्याच्या नंतर ही चोर मला सांगा, अमावस्याची रात्र चिचाचं झाड कोण थांबन का तिथं? भूत 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 म्हणून अख्ख्या फकराबाद मध्ये फिरत पडले. पळत गेल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, म्हातारी खाली उतरल्याच्या नंतर तिने पैसे मोजल्याच्या नंतर अख्खे 5 लाख भरले. मग तिने काय केलं, आता शेवटी आई तीच आहेस ती, लेकराचं तिला हितच पाहावं लागत. ते घरी गेल्यावर दरवाजा वाजिला, पप्या दार उघड म्हणल्याच्या नंतर ही म्हणली हे तर आईचा आवाज आहे. आई हित कशी? आई कुठे गेली? स्वर्गाला गेली. आई हित कस काय? पप्या म्हणला आई तू हित कस काय? ते म्हणले ते सगळं जाऊ दे, मला एक ग्लास पाणी आण. पाणी आणल्याच्या नंतर आई पाणी पिली आणि मग पप्याने विचारलं आई तू हित कशी? ते म्हणला काय नाही तुझ्या पप्या, मी गेलते तुझ्या कुठं बापाकडे गेलते स्वर्गाला गेल्याच्या नंतर मग म्हणले तुझा बाप म्हणला आपल्या पप्याचे लय संसारात हाल चाललेत, एवढ्या पप्याला काय कर 5 लाख देऊन ये. म्हटल्याच्या नंतर शेजारी सून होती. सून म्हणली मग माझे सासरे होते. म्हणले माझे आई वडील असतील. ते म्हणले होते ना. काय म्हणले? ते म्हणले काय नाही म्हणले, तुम्ही तुमच्या पप्याला 5 लाख देऊन या, तर काय करा तुमच्या पप्पीला कुठं पाठवा
स्वर्गात. ती म्हणली कसं जायचं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. ती म्हणली कसंच जायचं नाही, काय करायचं शेतात झोपडी बांधायची, त्याच्यावर रॉकेल वाटायचं, आग लावून द्यायची. ठरलं. रात्र झाली, किती चटके बसले म्हणली तरी करायचं नाही टू करायचं नाही. का? 5 लाख भेटणार आहेत म्हणली. ही गेलेत शेतात. शेतात गेले, झोपडी बांधली, रॉकेल वतला, आग लावून दिली. हिला इतके चटके बसले, तिने केलं नाही टू केलं नाही. का? 5 लाख भेटणार होते. जशी ती धुराधुरानं जशी वर गेली तसं अजून तिने फकराबादचं तोंड काय पाहिलं नाही. विठाला म्हणजे दुसऱ्याचं जर वाटोळं करण्याचा प्रयत्न केला तर आपलं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पहिला विचार कोणता आहे तर विचार करू नये. दुसरा कोणता सांगितला महिला मंडळ? एकदाच विचार करावा. कोणता एकदाच विचार करावा? सावधान. ऐकलाय कधी? आमच्याच लग्नात ऐकला म्हणून. हा एकदाच विचार करावा. का? एका पुरुषात 2 नारी, पाप वशे त्याच्या दारी. म्हणून हा कसा करायचा तर एकदाच विचार करावा. आणि तिसरा विचार सांगितला वारंवार विचार करावा. कोणता वारंवार विचार करावा तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याचा विचार त्यांनी काय केलं पाहिजे तर वारंवार केला पाहिजे. बाबांसाठी एकदा टाळी वाजवायची. काय सांगितलंय? उठा जागे व्हारे आता आणि स्मरण करा पंढरीनाथा. साधू संतांनी जाग व्हायला लावलं. कोणाकोणाला? देवाला सुद्धा जाग केलं साधू संतांनी. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. साधू संतांनी प्रत्येकाला जाग केलं. साधू संतांनी माणसाला जाग केलं. साधू संतांनी देवाला जाग केलं आणि साधू संतांना जाग केलं. म्हणजे प्रत्येक एकच सांगतात. जाग होऊन काय करायला सांगितलंय तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला लावले. उठता बसता त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचे. तेच अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी.
होय संसाराची तुटी हो होय संसाराची तुटी टाळी वाजवायची दादांसाठी. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. जगद्गुरु तुकोबराय एकच सांगतात, जर तुम्हाला जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. साधू संतांनी नामचिंतन करायला लावलं. आता गोरोबा काकांचं सांगायचं झालं, नामचिंतन करता करता काय केलं होतं तर आपल्या जन्म पोटच्या गोळाला काय केलं होतं तर पायाखाली तुडवलं होतं. कोणी? गोरोबा काकांनी. कशामुळे? तर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये ते एवढे छंदामध्ये ते एवढे दंग झाले होते. त्या भगवान परमात्म्याचा एकदा लळा लागला ना तर कोणताच काही सुधरत नाही. मग सुखाची प्राप्ती व्हावी अशी वाटत असेल तर काय केलं पाहिजे? भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. गोरोबा नाम घोष करू महाराज सांगतात, सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष. मग या जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. एकदा हा नरदेह गेला मग काय उपयोग आहे का? तर नाही. नरदेह दुर्लभ जाणार. नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार. शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, वासुदेव वासुदेव म्हणणार. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार.
देह दुर्लभ जाणार, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काय केलं पाहिजे? हा नरदेह एक ना दिवस काय होणार आहे, निघून जाणार आहे. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, हो देह जाईल, देह जाईल, देह जाईल, हो देह जाईल. मग हा नरदेह कधी ना कधीतरी जाणार आहे. मग काय केलं पाहिजे? तर या संसार कसं सांगितलंय, दुःखमूळ सांगितलंय. संसार दुःखमूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. किती तळमळ केली तरी काय होणार आहे? सुख प्राप्त होणार आहे का? तर नाही. बंगला माझं, गाडी माझी, काही तुझं नाही, सगळं इथंच राहून जाणार आहेस तू. फक्त काय नेणार आहे? भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर ते नाम तू नेणार आहे. अन्यथा तू या जन्माला आल्याच्या नंतर सगळं शरीर जोपर्यंत धडधाकट आहे तोपर्यंत काय केलं पाहिजे? भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. तरुणपणी काय केलं पाहिजे? तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. जोपर्यंत आहात तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ, नाहीतर जाता लोक टाकतील तुम्हाला. मग एवढं सत्य राम ना आधी घे ना, तू मेल्याच्या नंतर कशाला त्याच्या मागे घेता? आहे तोपर्यंत काय केलं पाहिजे? तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. महाराज सांगतात, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाई चुकू नको. जवळ शरीर धडधाकट आहे तोपर्यंत काय केलं पाहिजे? तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. एकदा हा नरदेह गेला मग काय उपयोग आहे का? तर नाही. मग काय उपयोग नाही. मग शेवटी गेल्याच्या नंतर काय म्हणतात? गेल्याच्या नंतर राम नाम सत्य आहे. जो आहे तोपर्यंत काय केलं पाहिजे? भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. आज पाहायला गेलं तर प्रत्येक साधू संतांनी अट्टहास केला, प्रत्येक जीवाला उपदेश केला. काय? तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. अवघ्या 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहून काय केलं? तर जगाला उपदेश केला की भगवान परमात्म्याचं तुम्ही नामचिंतन करा. अरे एवढंच नव्हे, जगद्गुरु तुकोबराय अनेक साधू संतांनी एकच सांगितलं की भगवान परमात्म्याचं तुम्ही नामचिंतन करा. अरे आपण आपल्या मनात जी इच्छा आहे ती जर आपण साधू संतांपाशी इच्छा प्रकट केली तर ते साधू संत काय करतात? इच्छा आपली पूर्ण करतात. आपण जर आळंदीचा महिमा पाहायला गेलं तर आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. पा माणसाला आहे तोपर्यंत किंमत करत नाही. इकडे लक्ष द्या. आहे तोपर्यंत माणसाला किंमत कळत नाही, पण गेल्याच्या नंतर त्याच्या मागे किंमत कळती. ज्ञानोबाराय माऊली ज्या वेळेस या जगामध्ये होते त्यावेळेस त्यांना इंद्रायणीमध्ये काय केलं नव्हतं? तर स्नान करून दिलं नव्हतं. एवढंच नाही तर त्यांच्या त्या भिक्षामध्येच काय केलं होतं? तर माती मिळवली होती. कशामध्ये? त्या अन्नामध्ये माती मिळवली होती. पण आज पाहायला गेलं तर आज दुधाने काय अभिषेक करतात, मदाने अभिषेक करतात, नवे नवे तर प्रत्येक पंचामृताने त्यांना काय केलं पाहिजे? करतात, समाधीला स्नान करतात. पण आहे तोपर्यंत त्यांना काय केलं होतं? तर त्या इंद्रायणीमध्ये जाऊन दिलं नव्हतं. आज आपण माऊलींच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर माऊलींचा महिमा आज कळतो. प्रत्येक महाराज लोक आज कुठे जातात? तर कार्तिकेच्या वारीत कुठे जातात? माऊलींच्याकडे जातात. माऊलींकडे जातात, पण माऊलींच्या दरबारामध्ये गेलेला एकही भक्त असं म्हणणार नाही की माझी इच्छा इथं पूर्ण झाली नाही.
माऊली काय तर या जगाची माया आहे, साधकाचं माय बाप, दर्शनी हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. अरे या जगाला सांभाळण्याचं काम ज्यांच्याकडे आहे ते माझे जगाचे माऊली आहेत. नवे नवे पसाई दान दिलं. जगासाठी मागितलं जातं ते दान असतं, गावासाठी मागितलं जातं ते दान असतं, स्वतःसाठी मागितलं जातं ते भिक्षा असते. आणि या माऊलींना अख्ख्या समाजासाठी दिलं ते त्याचं नाव आहे पसायदान. पा माऊलींनी माझ्या या जगामध्ये पसायदान लिहून गेले. पसायदानात सांगितलं माऊलींच्या चरणावर आपण जी इच्छा बोललो ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. तिच्या मूर्तीला पाहून जर बोलले मनातून, तिच्या मूर्तीला पाहून जर बोलले मनातून, ती ऐकती आपलं सर्व काही, ती ऐकती आपलं सर्व काही. होती आळंदीची माझी ज्ञानाबाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. होती आळंदीची माझी ज्ञानाबाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अशी तशी नाही व कधी पिढ जात, मायेन धरला माझा ज्ञानाईन हात. इच्छा ठेवून मनात जर गेले आळंदीत, ती ज्ञानाचा बोलावा दे, ती आहे वो साधकाची माई. होती आळंदीची माझी ज्ञानाबाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अशी असणारी माझी जगाची आई माऊली ज्ञानाई, तिने काय केलं तर या समाजाला उपदेश करून गेले. काय तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आज आपण पाहायला गेलो तर आज आपण हा सोहळा साजरा करतो. कोणामुळे साजरा करतो तर जगाचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. नाहीतर आज आम्हाला म्हणावं लागलं असतं, हुजूर मैं कीर्तन पेश करना चाहती हूँ, कर सकती हूँ क्या. आज आम्हाला म्हणावं लागलं असतं. पण ज्या राजामुळे, ज्या मातेमुळे आज आपण इथं आहोत ते म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब आहेत. पा अशा या रयतेच्या राजाला आपण किती वर्णन केलं तरी ते काय आहे तर कमीच पडणार आहे का. तर आया बहिणीचे आबरू लुटत होती तर त्यांनी ते आबरू लुटल्यापासून वाचवलं. भगवान परमात्म्याचं हरिकीर्तन होऊ म्हणून काय केलं तर त्या दुश्मनासाठी लढले. कोणासाठी लढले तर आपल्या करता का तर या भगवान परमात्म्याचं कुठंतरी नामचिंतन घडलं पाहिजे. अरे ज्यांना वाटत असेल ना मी खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, त्यांनी एकदा सर्वांनी हातवर घ्यायचे. जी घेणार नाही त्याला शेजारणीची शपथ. बघा तिकडं कौरव क्षेत्राच्या बाहेर बसलेले सगळ्यांनी हातवर घ्यायचे, गरीब श्रीमंत सगळ्यांनी. राहू द्या असंच रातभर. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती विजांचा गडगडा ढगांचा कडकड
अशा चित्त विचित्र वातावरणात भवानी मातेच्या मंदिरात जन्मली एक वात जी करणार होती मुघलांचा नैनाट. शहाजीचा वारसदार अरे कोण होते ते? जिजाऊंचे पुत्र म्हणजेच माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे काय वर्णन करावं त्या राजाचं. कल्याण घाटामध्ये कल्याणदार सुभेदाराचा खजिना लुटला. अरे त्या खजिन्याबरोबर एक पालखी होती. त्या पालखीच्या रेशमी पडद्या आड दोन डोळे चमकत होते. कोणाचे होते डोळे? वाघाचे का माणसाचे? माहित नव्हतं. मावळ्याने आपल्या तलवारीच्या साह्याने रेशमी पडदा सावरला आणि त्या पडद्याच्या आड लख प्रकाश पडावा अशी एक नावन्य सुंदर सुंदर अशी काय होती तर स्त्री होती. ती कोणाची होती तर कल्याण सुभेदाराची सून होती. कल्याण सुभेदाराला वाटलं आपण हा राजाला नजराणा दिला तर राजा आपल्यावर खुश होतील. राजा खुश झाल्याच्या नंतर आपल्याला 2-3 बक्षीस म्हणून जाहीर म्हणून काय देतील? गाव बक्षीस देतील. गाव बक्षीस देतील म्हटल्याच्या नंतर राजाकडे निघाले. रायगडाच्या पायथ्याला पोहोचले. दरबारात पोहोचले. एका बाजूला डाव्या बाजूला दादोजी कोंडदेव, उजव्या बाजूला आई मासाहेब जिजाऊ आणि उंच सिंहासनावर माझा राजा विराजित होता. राजाने विचारलं या संतोषजी कसं येणं केलं? काही नाही राज, कल्याण सुभेदाराचा खजिना लुटला. त्या खजिने बरोबर पालखी आहे. त्या पालखी मग आणण्यात गेली. दरबारात आणल्याच्या नंतर खाली उतरली आणि ती राजांच्या नववधूत नजरेत पडली. राजे सुद्धा थक्क झाले तिला पाहून. संतोषजी बघताच बोलला राजा आम्हाला माहित होतं तुम्हाला हा नजराणा आवडेल म्हणून. नजराणा आवडेल म्हणून म्हणल्याच्या नंतर राजे कडाडले म्हणल्याच्या नंतर राजे म्हणतात अरे संताजी या स्वराज्यात करता आमच्या पापी नजरेत वासनेनं पाहणं आमच्या नजरेत नाही. ती एक स्त्री आमच्या आई समान आहे. तिला काय करा तर सोळी बांगडी देऊन सन्मान करा असा माझा राजा होता. प्रत्येक आया बहिणीला काय म्हणत होता? आई मानत होता. प्रत्येक आया बहिणीला काय मानत होता? बहीण मानत होता. ही शिकवण कोणाची तर मासाहेब जिजाऊंची. मासाहेब जिजाऊंची शिकवण आहे. पण आजकाल कसं चाललं नाही. आजकाल फक्त काय चाललंय फोनचा जमाना चालू आहे. फोनवर नुसतं मेसेज इकडून गेला की तिकडे गेला. पण तसं नव्हतं. लहानपणी प्रभू रामचंद्राचे चरित्र सांगावे, बालकृष्णाचे चरित्र सांगावे. कोणाला? छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि तीच काय झालं तर अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये तोरणा किल्ला सामील केला. शहाजीचा बाळा काळाचा काळा, शहाजीचा बाळा काळाचा काळा, शिवनेरी व जन्मला शिवबा, शिवनेरी व जन्मला शिवबाना. गावात झाले म्हणा. इथूनच काय ते आपली किती देवावर भक्ती आहे. त्या भगवान परमात्म्याने त्या राजामुळे आज आपण जिवंत, आज आपण इथं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू शकतो. आज पाहायला गेला तर मोबाईलचा जमाना निघलाय. पोरग रडायला लागलं. आता काय झालं एकदा घरी फोन बघत होती माई चुलती फोन बघती. मी तिला विचारलं अगं मग अगं आई उठ. आई एक नाही दोन नाही का फोनचा जमाना चालू आहे. फोन मध्येच गुंग अख्खं फोन बघूस तर एकदा नाही दोनदा नाही 3दा आवाज दिला. पण मम्मी कुठं गुत फोन मध्येच. आता ह्या लहान लेकराला सुद्धा जेवढं आपल्याला कळत नाही तेवढं यांना कळत आहे. लय अवघड गोष्ट आहे. सांगायचे झाले तर हा मोबाईलचा जमाना निघलाय. इथूनच संस्कार बारक्या पोरांवर पडतात. संस्कार देणं हे कोणाच्या हातात आहे? महिला मंडळ तुमच्या हातात आहे.
संस्कार जर तुम्ही केले तर काय होणार आहे, पुढं काहीतरी होणार. आपल्या भगवान परमात्म्याचं कुठंतरी नाव निघलं आपल्या घरात तर आपल्या कुळाचा काय होतो, तर उद्धार होतो. उद्धार होतं. मग काय केलं पाहिजे? तुम्हाला ओव्या माहिती का? जनाई किती सुंदर ओव्या गात होत्या पा. सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके, ओव्या गाऊ कौतुके तू सगळ्या जणी मनान. ओव्या गाऊ कौतुके तू हे रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. काय म्हणते माहिती तुम्ही? आता जात राहिलं नाही, आता ओव्या नाही राहिल्या आणि जात नाही राहिलं. पूर्वीच्या काळी एक नियम होता बाप, माणसं लवकर उठायचे. पूर्वीच्या काळी एकदम कसं फ्रेश वातावरण असायचं. पूर्वीच्या काळी माणसं काय, पोरं काय करायचे तर काकड्याच्या आवाजाने उठायचे, आजोबाच्या काकड्याच्या आवाजाने. आता आम्हाला पावाला आणि खारीवालाच उठीत आहे. बरोबर आहे का नाही? काकड्याच्या आवाजाने उठायचे आणि शिकवलं जायचं पहिल्यांदा काय, खरा तो एकची धर्म जगाचे वध पुरच. आज शिकत होते का? काय शिकत होते? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पावे कोण सांगत होतं? तर प्रत्येक जण सांगत होते. मग हे कुठला जमाना होता आधीचा. आता तसं राहिलं नाही. एकदा काय झालं, ओव्यावर जात राहिलं नाही, ओव्या राहिला नाही. एकदा काय झालं, आत्ताच्या काळातलं सांगते, एका बाईचा नवरा उठच ना, 8 वाजले तरी उठच ना. मग तिने काय केलं, जात घेतलं आणि ओव्या म्हणायला सुरू केलं. पाट जाग पारामधी जात वाज वंग वंग, जात वाज वंग वंग नुत्र गोडाऱ्यातल्या सोगा. आताच्या असले ओव्यात. आधीचा काळ एवढा भारी होता, जनाई जात्यावर दळण करत होत्या. साक्षात भगवान परमात्मा काय करत होता, तर जनाईला जात्यावर दळण करू लागत होता. मग या सगळ्या साधू संतांचं काय होतं, तर त्यांनी आणि भगवान परमात्म्याची आणि त्यांनी काय केली होती, तर त्यांची गाठ बांधली होती. कुणी? तर साधू संतांनी आणि भगवान परमात्म्यांनी त्यांची एकमेकाला गाठ मारली होती. त्यांची मिठी पडली एकमेकाला. हेच महाराज अभंगाचे दुसरे. दादांसाठी. दुसऱ्या चरणात सांगतात, ऐसा लाभ बांधा गाठी आणि विठ्ठल पायी पडे मिठी. जर आपण भगवान परमात्म्याचे एक रूप झालो तर तो भगवान परमात्मा काय करतो, तर आपल्याला आपलंस करतो. जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे, तर आपल्या जीवनामध्ये एक देव केला पाहिजे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिना जीवा सुख नोहे. जीवनामध्ये एक देव करायचा, लय करून उपयोग नाही. नाहीतर आपला असतं वारानुसार देव करायचं. सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की देवीकडे चाललं, म्हणजे वारानुसार आपलं ठरलेलं असतं. पण जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात, तर जीवनामध्ये एक देव करायला सांगतात. एका देवाची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. मग काय होतं, तर भगवान परमात्मा आपल्याला आपलंसं करतो.
आपलंसं केल्याच्या नंतर तो भगवान आपल्या या जगामध्ये आपल्याला भ्यायची गरज राहत नाही. जगद्गुरु तुकोबाराय पण सांगतात, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. का तर देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. म्हणजे त्यांच्या पाठी भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. मग भगवान परमात्म्याला आपलंसं करायचं असेल तर पहिलं कोणाकडे जावं लागल? आपल्याला जावं लागल. मग गुरु काय करतात तर या भगवान परमात्म्याची प्राप्ती कशी करायची हे सांगून देतात. भगवान आता मला सांगा, प्रत्येक गोष्ट करायसाठी साधन हे लागतं, साधन लागतं. आता मला सांगा, पोराला शिकवण्यासाठी कुठं न्यावं लागतं? आपल्याला शाळेत न्यावं लागतं, शिक्षकांकडे न्यावं लागतं. आता मला सांगा, तुम्ही भाजी करताना भाजी काय तशीच टाकून करता का? नाही, त्याला तर सामग्री लागतेच ना. काय काय लागतं त्याला? जिरं लागतं, मोहरी लागते, सगळं लागतं त्याला. मग तेव्हा ती कुठं भाजी तयार होती. मग तिला काय म्हणतात? सुगरण म्हणतात. पहिला आपल्याला भाजी शिकायची म्हणली कोणाकडे जावं लागतं? सुगरणीकडे. तसंच तर भगवान परमात्म्याची ओळख करायची असेल तर पहिलं कोणाकडे जावं लागेल आपल्याला? तर साधू संतांकडे जावं लागेल. त्यांच्याशिवाय इतर साधन दुसरीकडे कुठेच नाही. मग ते काय सांगतात? फक्त काय सांगतात? नामचिंतन करायला सांगतात. महाराज म्हणतात त्याच्याशिवाय या जगामध्ये दुसरं साधन नाही. महाराज अभंगाचे 3रा चरण. नाम परते साधन नाही, नाम परते साधन नाही, नाम परते साधन नाही, नाम परते साधन नाही. हो से तू करेसे अनेक काही, से तू करेसे अनेक काही, से तू करेसे अनेक काही. ऐसा लाभ पदागाटे, ऐसा लाभ पदागाटे, से तू करेसे अनेक काही, से तू करेसे अनेक काही, से तू करेसे अनेक काही. ऐसा लाभ पदागाटे, ऐसा लाभ पदागाटे. हो नाम परते साधन नाही, ते तू करीत अनेक काही, ते तू करीत अनेक काही. परते साधन नाही, ते तू करीत अनेक काही, ते तू करीत अनेक काही. जगद्गुरु तुकोबाराय 3ऱ्या चरणात सांगतात, नामा परते साधन नाही, जे तू करशील अनेक काही. तू कितीही सुखासाठी पळ, कितीही धावपळ कर, पण सुख कशात आहे? तर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये. अनेक साधू संत जन्माला येतात, एवढंच सांगतात काय? नाम घ्या. आता सांगायचं झालं तर बाळू मामा माहित आहेत आदमापूरचे. काय सांगतात? एकच सांगतात, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. पंढरपूरची वारी देखील त्यांनी केली. कोणी? बाळूमामांनी. बाळूमामाचं सांगायचं झालं तर महत्त्व पार वर्णन करणं त्यांचं शक्य नाही. का तर त्यांनी तेवढे चमत्कार केले, त्यांचं मार्गदर्शन एवढं असतं. विठ्ठल विठ्ठल गुरुवर निष्ठा किती असली पाहिजे हे कोणाकडून शिकलं पाहिजे? तर बाळूमामांकडून शिकलं पाहिजे. बाळूमामाचे गुरु कोण होते?
मुळे महाराज होते पण बाळूमामा हे कसे होते? शुद्ध शाकाहारी होते. त्यांनी काय होते? ते माळकरी होते. आणि मुळे महाराज कसे होते? मांसाहार करणारे होते. पण गुरुवरती निष्ठा किती असली पाहिजे हे कोणाकडून शिकलं पाहिजे महाराज? बाळूमामांकडून शिकलं पाहिजे. बाळूमामाचं वर्णन करणं शक्य नाहीये. भंडारा ललाटी हाती गोंगडन काठी राखीतो मेंढर बाळूमामाच्या साठी राखीतो मेंढर बाळूमामाच्या साठी राखीतो मेंढर बाळूमामाच्यासाठी राखीतो मेंढर बाळूमामा भंडारा ललाटी हाती गोंगडन काठी भंडारा ललाटी हाती गोंगडन काठी राखीतो मेंढर बाळूमामाच्या साठी राखीतो मेंढर बाळूमामाच्या साठी राखीतो मेंढर बाळूमामाच्यासाठी राखीतो मेंढर बाळूमामाच्यासाठी. हो हो त्यांनी सुद्धा काय सांगितलं तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला सांगितलं. जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात? हकारून सांगतो या जगाला काय करा तर फक्त आणि फक्त त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. हेच महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. हा कराले सागे तू गा हा कराले सागे तू गा विठ्ठला 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 पाय पडे विठ्ठला महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. की बाबा या जीवनात आल्याच्या नंतर काय करा तर फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आज अखंड हरिनाम सप्ताह सावता महाराज पुण्यतिथी निमित्त आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत. ज्यांच्यामुळे हा सप्ताह होत आहे असे असणारे अशोक महाराज भाकरे असतील, बाबांचे आभार मानते. तसेच गायनाला सुंदर साथ करणारे निवृत्ती दादा असतील, दादांचे आभार मानते. माऊली महाराज असतील, महाराजांचे आभार मानते. तसेच त्यांच्या तोडीस तोड असणारे समाधान दादा असतील, दादांचे आभार मानते. तसेच संस्थेतील विद्यार्थी असतील, संस्थापक अध्यक्ष असणारे सखाराम महाराज जाधव महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात का? कारण हे लेकरं सांभाळणं एवढं सोपी गोष्ट नाही. तर आपल्याला एकच सांभाळणं व्हायना, पण एवढे सुंदर किती गोंडच दिसतं बघा ना. एकदा सगळे टाळकरी एवढे नाचते तर पण आपल्या तोंडा वाटून एक त्यांचं कौतुक निघणार खुशाल नाही मानते.
निघलं पाहिजे. एवढे उड्या मारतात जीव तोडून लेकरं. सगळ्या छोट्या छोट्या भावंडाचे आभार मानते. तसेच पक्वाजाला सुंदर साथ आहे असे असणारे विशारद महाराज दादांचे देखील आभार मानते. यूट्यूब चॅनलवाले आमचे गोरे दादा असतील त्यांचे देखील आभार मानते. आणि खरं सांगायचं झालं या क्षेत्रामध्ये ज्यांच्यामुळे मी पहिल्यांदा आले असे असणारे माझे आजीबाबा असतील. कारण आता नाव तर सांगावं लागल कारण की कळण म्हणजे तुम्हाला कोणाचे नाते म्हणून नाही का. दत्तात्रय राऊत आजोबांचं नाव आहे माझ्या. त्यांच्यामुळे मी आज हिथं उभी आहे कारण की त्यांनी आम्हाला या क्षेत्रामध्ये जाण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्यामुळे त्यांचे देखील आभार मानते. आणि हे माझा आजोळच आहे त्यामुळे सगळ्यांचे महिला मंडळांचे आभार मानते. पुरुष मंडळ असतील माझे मामा असतील त्यांचे देखील आभार मानते. वस्तीवरून आजी देखील आल्यात आजींचे आभार मानते. सर्वांचे मंडळींचे आभार मानते आणि कीर्तनला पूर्ण विराम देते. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा